खरंच मोदी सरकार कोसळतंय का? त्याचं कारण म्हणजे अनेक मंत्र्यांचे राजीनामे. जुन्या मंत्र्यांना बाजूला करून त्या जागेवरती नवीन खासदारांना मंत्रिपद दिलं जाणार. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, राघव चड्डा अशा अनेक लोकांची नावं आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अचानक फेरबदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे आणि सध्या या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना असे वाटत असेल, सोनम वांगचुक उपोषणाला बसले म्हणून काय झालं? मोदी सरकार लगेच काय केंद्रामध्ये बदल करतील का? लगेच मंत्र्यांचे राजीनामा घेतील का? आपल्यातील बऱ्याचशा लोकांना सोनम वांगचुक यांचा इतिहासच माहीत नाही. फक्त एवढंच कारण नाहीये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याचे. त्याच्या पाठीमागं काही मुख्य कारण आहेत. ते कारण आपण समजून घेऊ. का भाजप आपल्या मंत्र्यांची राजीनामे घेणार आहे? तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. आता इथे प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. बघा, सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. नीटचे पेपर फुटत आहेत, TETचे पेपर फुटत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, पालकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे, ते म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून. आणि त्यामध्येच सामाजिक कार्यकर्ता असलेले आणि शिक्षण तज्ज्ञ असलेले सोनम वांगचुक हे जंतर मंतरवरती आता उपोषणाला बसले आहेत. सोनम वांगचुक हे काही साधारण व्यक्ती नाही. लडाखमध्ये त्यांनी जवळपास 35 दिवस आंदोलन केलं होतं. आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारला मध्यस्थी करावी लागली होती. त्यामुळे मोदी सरकार सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आता बघा, मोदी सरकार यांच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा होणार नाही, अशा अनेक मंत्री त्यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. हे सर्व का होणार आहे त्याच्या पाठीमागं मुख्य कारण देखील आहे. आता ते कारण समजून घ्या. बघा, लोकसभेमध्ये जेवढी काही खासदारांची संख्या असते त्यामध्ये 15% खासदारांना मंत्री करता येतं. आत्ता सध्या केंद्रामध्ये म्हणजे मोदी सरकारमध्ये 71 लोकांना मंत्रिपद दिलं आहे. तसे पाहिले तर मंत्रिपदासाठी 81 जागा खाली आहेत, म्हणजे 10 जागांवरती केंद्रामध्ये मंत्र्यांची फेरबदल होणार आहे. आता ही काही साधी फेरबदल नाहीये. बघा, येणाऱ्या पुढील काही महिन्यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश अशा मोठमोठ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपला म्हणजे महायुतीला ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिलाय त्या सर्वांना आपल्याबरोबर ठेवणं ही भाजपची जबाबदारी आहे. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली. त्यांच्या शिवसेनेतील 6 खासदार शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले. त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे यांची लोकसभेमधील ताकद वाढली. त्यांच्याकडे अगोदरच 7 खासदार होते आणि आता हे 6 खासदार. त्यामुळे खासदारांची संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त झाली. याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार आहे. कारण की एकनाथ शिंदेंचा मान ठेवण्यासाठी, त्यांच्या खासदारांना बरोबर ठेवण्यासाठी श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद दिलं जाणार आहे असं बोललं जाते. आता हे मंत्रिपद का दिलं जाणार आहे त्याच्या पाठीमागं देखील कारण आहे. ते कारण आपण समजून घेऊच. पण आता कोणत्या कोणत्या लोकांचे राजीनामे होणार आहेत आणि त्या जागेवरती कोणत्या लोकांना मंत्रिपद दिलं जाणार आहे ते अगोदर समजून घेऊ. अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या पक्षातील देखील 6 की 7 खासदारांनी बंड केला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या बंड केलेल्या खासदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली होती ती राघव चड्डाची. आत्ताच आपण सांगितलं, येणाऱ्या काही महिन्यामध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहे. आम आदमी पार्टीतील जे खासदार फुटले होते त्यांनी काय असंच भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. त्यामध्ये राघव चड्डाला मंत्रिपद दिलं जाणार आहे. यानंतर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस फोडली. त्यांचे 20 खासदार बाहेर पडले. त्या 20 खासदारांना जर आपल्या बरोबर ठेवायचं असेल त्यांना देखील मंत्रिपद देणं गरजेचं आहे. आता जुन्या लोकांना मंत्रिपदावरून हटून नवीन लोकांना मंत्रिपद का दिलं जाणार आहे ते समजून घ्या. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसा अगोदर भाजपने लोकसभेमध्ये एक बिल आणलं होतं, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण बिल. पण त्यावेळेस त्यांना बहुमत मिळालं नाही, त्यामुळे ते बिल पास झालं नाही. पण आता खासदारांची संख्या एवढी झाली आहे, ते डिलिमिटेशन बिल आणि महिला आरक्षण बिल सहजपणे पास होऊ शकतं. आणि हे बिल पास करण्यासाठी प्रत्येक खासदार, प्रत्येक पक्षाचा खासदार भाजपबरोबर असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणालाही नाराज न करता प्रत्येकाला एक मंत्रिपद दिलं जाणार.
आता हे मंत्रिपद काय सहजासहज कोणी कोणाला देऊ शकत नाही, त्याच्या पाठीमागचं कारण समजून घ्या. सर्वात अगोदर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल. आता त्याच्या पाठीमागं कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये घोटाळा चालू आहे, विद्यार्थ्यांचे नुकसान झालेत, नीटचे पेपर फुटले, TATचे पेपर फुटलेत, कॉक्रोच पार्टी आंदोलन करतंय, काँग्रेस आंदोलन करतंय, तेही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल, त्या जागेवरती नवीन मंत्री येतील. पण धर्मेंद्र प्रधान यांना पूर्णपणे मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाणार नाही, त्यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाईल. यानंतर नाव चर्चेत आहे ते म्हणजे हरदीप सिंग पुरी. गेल्या काही काळामध्ये त्यांच्या नावाभोवती मोठा वाद निर्माण झालाय. विरोधकांनी त्यांच्यावरती सातत्याने टीका केली, एप्स्टीन फाईलचा उल्लेख केला. त्यामुळे शक्यता वर्तवली जाते यांना त्या खात्यावरून काढून त्या जागेवरती नवीन उमेदवाराला मंत्रिपद दिलं जाईल. याच्यामध्ये तिसऱ्या नावाची चर्चा आहे ते म्हणजे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. सध्याची बेरोजगारी, महागाई या सर्व कारणावरून विरोधकांनी निर्मला सीतारामन यांच्यावरती सातत्याने टीका केल्या. चर्चा अशी आहे, निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थमंत्रीपद काढून घेऊन त्यांना शिक्षण मंत्रीपद दिलं जाईल. प्रश्न असा आहे, निर्मला सीतारामन यांच्या खात्यामध्ये जर बदल झाला तर अर्थ खातं, अर्थमंत्री कोण होणार? याच्यावरती उत्तर आहे शशिकांत दास, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, सध्या पंतप्रधान मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशामधील अनुराग ठाकूर यांना देखील मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात. भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये हे सर्व फेरबदल होऊ शकतात, कारण की त्यांच्याबरोबर जे जे पक्ष आलेत, जे जे खासदार गेलेत, त्या कोणत्याही खासदारांना त्यांना नाराज करायचं नाही. त्याचं मुख्य कारण तर आपण अगोदरच सांगितलेलं आहे, कारण की डिलिमिटेशन बिल पास करायचंय, महिला आरक्षण बिल पास करायचंय, त्यामुळे सर्व खासदारांना बरोबर ठेवणं गरजेचं आहे. यामुळे होईल असं, जी कॉक्रोच पार्टी सध्या आंदोलन करतात, तरुणांमध्ये शिक्षण मंत्र्याबद्दल जी नाराजी पसरलेली आहे ती दूर होईल. आता हे किती दिवसात होईल याबद्दल आपल्याला काही सांगता येणार नाही. राजकीय विश्लेषकांनी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, पण भाजपने अधिकृत माहिती अजून कोणालाही सांगितलेली नाही. कदाचित अचानक मंत्रिमंडळामध्ये बदल झाल्यानंतर ही माहिती समोर येईल. आपल्याला या सर्वांवरती काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.